हरी अधिकार तसा दाव्याला मार्ग चालत आहे मग कळू येते जाळू नये नाव पावलेने पार मागेला धार बहुतांचा तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करे जगे उपकार जाळू नये नाव पावलेने पार मागेला धार बहुतांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला विठ्ठल अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रतिक प्रदेशं विविन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थं मृत्युं वसे ज्ञानदेवं जयांची केल्या स्मरण होय सगळे विद्यांचा अधिकरण तेच बंधूचना श्री गुरूंची नमस्कारून यात अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं वरंधाम कैवल्यमेकं तुरीयं सन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोगा यदक्षर मनाख्ययम आनंद मज केवलम श्रवणवृत्ती नाते ख्यातम दैवतम माश्रे गुरुर्विद्या खयालोकी साक्षात विद्या हि शंकरी जयत्याज्ञानमस्तंस्ते दयाद्राये निरन्तरं सार्धं किनचिकस्यार्धं शिवयो स्वरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतं छलान्मोहो अद्वैतत्वं मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्तरां तो म्हणजे जगतामाद्यतोर्तत्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये शिनाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे ओं पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कृतिता पुराणमुनिना मध्य महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणे भगवती अष्टादशाध्यायिने मम्मत्वा मनुसंदधाने भगवद्गीते भगवद्वेषणे हरि घ्यावी घ्यावी माझी सेवा Yeah.
सुरुवात करण्याची पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परिहार तो असा की वैकुंठवासी हरिभक्तीपारायण सद्गुरू माधवबुवा शास्त्री महाराज मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या कृपाशीर्वादाने व श्री संत बाळूमामा यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कीर्तन महोत्सव मौजे एलडा आणि कीर्तन महोत्सवातली ही 4थ्या दिवसातली कीर्तन सेवा मला सर्व सप्ताह कमिटीकडून मला ही सेवा प्राप्त झाली. आणि विशेष माझ्यावरती प्रेम करणारे अशा आमचे आदरणीय ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्व माबापांच्या दर्शनाचा योग आला अशा आमचे माजी सरपंच राजीभाऊ देवकते साहेब त्यांच्या चरणावर नतमस्तक व आपल्या कीर्तनाला उपस्थित असलेले संगीत विशारद संगीत अलंकार माऊली महाराज संगीत विशारद उसळे महाराज व मृदंगातले महामेरू मृदंग सम्राट ज्यांची मृदंगावर चांगली छाप आहे अशा आमचे मृदंग विशारद मृदंग सम्राट अशा आमचे आकाश महाराज पाटील व त्यांना साथ करणारे अरविंद महाराज दोघांच्या चरणावर नतमस्तक व तसेच अभंगवाणी चॅनलचे आमचे दादा त्यांनीही लातूरवरनं वेळात वेळ काढून ही कीर्तनाची व्हिडिओ शूटिंग करत आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. व परिसरातील सर्व कीर्तनकार मंडळी कथाकार मंडळी गायक वादक टाळकरी माळकरी सर्वांच्या चरणावर नतमस्तक. चांगलं आहे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित आहात, आनंदाची गोष्ट आहे. कीर्तनात बसल्यानंतर सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, टाळ्या वाजवायच्या. कुणीही कीर्तनातून उठायचं नाही, सर्वांनी शांत राहायचं ही सर्वांना हात जोडून विनंती आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय की महाराज सांगतायत परमात्म पदापर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्राने सांगितलेले विविध मार्ग आणि त्यामधील संत महात्म्याने सांगितलेला मार्ग तो प्रत्येक अधिकाऱ्याला अनुसरून अधिकार संपन्न अशा अधिकाऱ्यांकरता अशा ईश्वर प्राप्तीचे अनंत मार्ग आणि त्यामधील संत महात्म्याने सांगितलेला मार्ग याच मार्गाने आपण सर्वांनी चालावं हा सांगणारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रस्तावना अशी आहे की मृत्युलोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो. या मृत्युलोकात संत येतात आणि मृत्युलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव सर्व प्राणी येतात. येणाऱ्यामध्ये परेशा प्रारब्ध अनिष्य प्रारब्ध आणि स्वेच्छा प्रारब्ध. परेशमध्ये भगवान बसतो, अनिष्य प्रारब्धात तुम्ही आम्ही सर्व बसतो आणि संत मात्र स्वेच्छा प्रारब्धात आहेत. त्याचं कारण आहे परमात्म्याला आणावं लागतं, तुम्हाला मला यावंच लागतं आणि संत महात्मे मात्र होऊन येत असतात. यावंच लागतं त्यात आणि आणावं लागतं त्यात. संत का मोडत नाही आणि तरी ते काय येतात. आपल्याला यावंच लागतं त्याची 3 कारण शास्त्राने सांगितले. 3 कारणाने माणसाला जन्म घ्यावा लागतो. एक मागील जन्मातलं कर्म अवशेष त्यानुसार पुढील जन्म. मागील जन्मातली वासना
पुढील जन्माला कारण, मागील जन्मातलं दोष वा पाप हे पुढील जन्माला कारण. आणि या तिन्हीलाही संत महात्म्यांचे प्रमाण आहेत. जन्म येणे घडे पातकाचे मूळ, पातकाचे मूळ जन्म येणं घडे. किंवा गीतेच्या 13व्या अध्यायात जे 4 दुःख सांगितले त्याला कारण दोषच आहे असं वर्णन केलेलं आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शन. या 4 दुःखाचं दर्शन कशाने होतं? भगवंताने सांगितलं मागील दोषामुळे, पापामुळे. मग त्यायोगे जन्म मिळतो. मग दुसऱ्या जन्माला कारण काय? गीतेच्या 8व्या आणि 9व्या अध्यायावर बोलत असताना भगवान स्वतः सांगतात की अंतकाळाच्या वेळेला आपण जी वासना ठेवाल तो या जन्माचा शेवट, तो दुसऱ्या जन्माचा प्रारंभ, आरंभ आहे. भगवान सांगतात हो यम यम वापी स्मरण भावम तद्यन्ति कलेवरम तत्तमोति कौन्तेय तदा तद्भाव भाविताः. किंवा ज्ञानेश्वर महाराज श्लोकाचं वर्णन करताना म्हणतात मरणीची जे 8वे तो 3ची गती ते पावे, किंवा अंत्यच्या मध्ये ते साचेपणे पुढले गती. या जन्माचा शेवट तो दुसऱ्या जन्माचा प्रारंभ, आरंभ आहे. आता व्यवहारातलं उदाहरण, तुम्ही पाहुण्याला जाताना जी वागणूक द्याल, तुमच्याकडून त्या पाहुण्याचा होणारा शेवट म्हणजे तुमच्याकडे येण्याचा पुढचा तो प्रारंभ समजा. पाहुण्याने तुमच्याकडे यायचं की यायचं नाही, आलं तरी मुक्कामाला राहायचं की राहायचं नाही. तुम्ही आत्ता पाहुण्याला जी जाताना वागणूक द्याल त्याहून ते ठरत असतं. किंवा दुसरं उदाहरण ज्ञानेश्वरीतलंच की आपण जागता जागता जे स्मरण कराल ते जर स्वप्नात येतं, जागृतीचा शेवट तो स्वप्नाचा प्रारंभ. व स्वप्नाला कारण आहे जागृती, व जागृतीतलं स्मरण. ज्ञानोबराय वर्णन करतायत की नाही? हरी जागता जवासजे जैने ध्यानी भावना भाविजे, लागत ठेवो देखीजे त्याची स्वप्नी. जागृतीत जे स्मरण ते स्वप्नात. तसं या जन्माचा शेवट तो दुसऱ्या जन्माचा प्रारंभ, आरंभ आहे. संत महात्म्याच्या अभंगात बोलायचं ठरलं तर संत महात्म्य सांगतात वासनेचा संग होय अंतकाळी, ही वासना मोठ्या मोठ्या तपी जपींना सुद्धा चुकली नाही. अशाच तपींपैकी तपश्चर्या करत करत वासनेमुळे जन्म घ्यावा लागला मल्ल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आलं सुद्धा. व सर्व भोगाचा त्याग करून साधं तप आहे का ते, ज्याने दिंगडर जिंकले, समुद्रवल्ल्यान की तर राज्य केले, नानाविध भोग भोगले, जे नाही देखील सुरवारी, अनुकूल स्त्रिया पवित्र, अनुकूल मते स्वतंत्र, अनुकूल राज्य पवित्र देखील विचित्र नाना भोग. एकाच पदात सांगायचं म्हणजे जे सुरवरांना बघायला भेटत नव्हतं, सुरवर ते का संत्री मंत्री आमदार खासदार असे, सुरवार देव त्यांना बघायला भेटत नव्हतं, तेवढे भोग जड भरताना भोगायला भेटत होते. पण एवढे भोग भोगणे त्यांनी काय केलं? या सगळ्यांचा त्याग केला आणि अरण्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी अरण्यात जाऊन तपस्या प्रारंभ केला. एकनाथ महाराज कौतुकाने ते जड भरताचं वर्णन करतात. आतापर्यंत झाले राज्य लोकांना जड भरत राजा अपवाद ठरले. जर राज्य वैभव भोगिदे त्याचे कदा नाही विरक्ती, पण भरते बोले ख्याती आणि सेवीला श्रीपती भोग त्यागे. आतापर्यंत राज्य भोगणाऱ्यांना कधी विरक्ती झाली नाही, कधी वैराग्य झालं नाही, कारण भोगी काम वाढे, भोग प्राप्त झाल्याने भोगेच्छा वाढते. भोगाचा त्याग करण्याची जी विरक्ती आहे
ती त्यांना होत नाही. आतापर्यंत शास्त्र श्लोक आलेले निष्ठोक्षतम शतम लक्षम सहस्राधिपो लक्षक्षति पालताम क्षति चक्रेशताम वांछति चक्रेश्वर सूरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्माशैवस्पदम शो हरिपदम द्याशावधीं कोगताः. हो आतापर्यंत इथपर्यंत पदाला पोहोचले तरी आशा संपली नाही. तृष्णा न जीर्णा त्वेमेव जीर्णा. मी म्हातारा होईल, माझी तृष्णा म्हातारी होत नाही, तरुणच राहते. 10 रुपये मिळाले की 100 रुपये मिळावं वाटतं, 100 रुपये मिळाले की 1000 रुपये मिळावं वाटतं, 1000 रुपये मिळाले लाख रुपये मिळावं वाटतं, लाख रुपये मिळाले की कोटी रुपये मिळावं वाटतात, कोटी रुपये मिळाले की राज्य मिळावं वाटतं, राज्य मिळालं चक्रवर्ती राज्य बनावंसं वाटतं, सर्व जगावर राज्य करावंसं वाटतं, सर्व जगावर राज्य केलं इंद्रदेवाचं पद मिळावंसं वाटतं. इंद्रदेवाचं पद मिळालं की ब्रह्मदेवाचं पद मिळावंसं वाटतं, ब्रह्मदेवाचं पद मिळालं की ब्रह्मशैवस्पदम भगवान शंकराचं पद मिळावंसं वाटतं, भगवान शंकराचं पद मिळालं की शो हरिपदम भगवान महाविष्णूचं पद मिळावंसं वाटतं. तसं द्याशावधीं कोगतः अपेक्षा वाढत जाते, कमी होत नाही. पण भरत त्याला अपवाद ठरले आणि एवढ्या राज्याचा त्याग केला. हरी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग अवघा भोग अवघा देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. भोगाचा त्याग केला आणि सेविला श्रीपती. पण अशा ही तपस्या केला तपोनिधींना शेवटी वासना निर्माण झाली. कोणती? हरणाचा धी हातात आला, त्याचं पालन पोषण करून लहानाचं मोठं केलं आणि मरते प्रसंगी हरणाचा ध्यास लागला. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, यात मरणाचं कसं होईल, याचाच नियम का विसर पडला. हो हरणाचं कसं होईल, यात मरणाचं कसं होईल विसरले आणि हरणाच्या ध्यासात मृत झाल्यामुळे पुढचा जन्म जो मृग ध्यासी निमाला तो मृगवत पावला. काय झालंय? जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला. वासनाचा संग होयांत काळी आशाही तपस्या करत तपोनिधींना शेवटी वासना निर्माण झालीच. किंवा वासना प्रक्षयो मोक्ष सा जीवन मुक्ती रेचते. एकनाथ महाराज आपल्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धात सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संग. हे झालं आपल्या बाबतीत, संत महात्म्यांच्या बाबतीत नाही बरं का. जन्म घेणे लागे वासनेत संगे हे झालं आपल्या बाबतीत. पण ज्या वासने संगे जन्म घेणे लागे महात्म्यांच्या बाबतीत, संत महात्म्यांच्या बाबतीत
साधू संतांच्या बाबतीत त्याची झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाली अंगे हरिरूप. या वासने संगी जन्म घ्यायचा आहे ती वासनाच हरिरूप झाली. हरी धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळी आजा. ज्या वासना संगी जन्म घ्यायचा आहे ती वासनाच हरिरूप झाली म्हणून त्यांना जन्मावं लागत नाही. हो कर्म म्हणाल तर ज्ञानाने कर्म सर्वानी भस्मसात कुरुते तथा. व कर्म अकर्माची कष्ट ज्ञानाने दग्ध झाल्यामुळे कर्मच नाही तर जन्म कसला. कारण तुम्ही कर्म करूनही तुमचं कर्म शिल्लक राहतं आणि त्यांनी कर्म करूनही त्यांचं कर्म शिल्लक राहत नाही. बीजांकुराने नष्ट झालेलं ते कर्म कसं काय. शास्त्राने त्याचे दोन प्रकार केलेले. एक निरहेतुक बुद्धीने केलेलं कर्म, दुसरं ब्रह्मार्पण बुद्धीने केलेलं कर्म ते बीजांकुराने नष्ट होऊन जात. म्हणून महात्म्यांचं कर्म कसं आहे. यत करोषी यदर्शनाशी यत जो होशी तदाशत या तपसेसी कोणते यतत करीश्वर. मदर्पणम जे वापर करशी त्याच्यावरच्या वव्या आहेत तसं ब्रह्मार्पण बुद्धीनं हरी सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जननो हे हा अवगा जनार्दन. जननो हे हा अवगा जनार्दन. ऐसे ऐकता निवते साधुजन. ऐसे ऐकता निवते साधुजन. एका जनार्दने बांधणीच्या खुना झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. असं ब्रह्मार्पण बुद्धीनं म्हणून त्यांचं कर्मशिल्लक नाही म्हणून त्यांना जन्मावं लागत नाही. पाप म्हणाल तर पापाची निवृत्तीचे एकमेव कारण आहे परमात्म्याचे नामस्मरण. विष्णू पुराणात त्याचा श्लोकच आहे. हो नावनोसी आजी विशक्ती पापी न हि तावत कर्तुम न शक्नोषि पातकम पातिके जनाः. हो पातिके जना तावत कर्तुम न शक्नोषि. पापी माणूस जेवढं पाप करू शकत नाही त्याच्यापेक्षा अधिक तऱ्हेने ते पाप नामस्मरण जाऊ शकतो. आता त्याला व्यवहारातलं उदाहरण. पृथ्वीमध्ये धारणा शक्ती अधिक आहे त्या अग्नीमध्ये दाहकता अधिक आहे. अग्नीमध्ये दाहकता अधिक आहे म्हणजे पृथ्वीला गवत निर्माण करायचं मला तर काय करावं लागेल. नुसते जमीन असून चालणार नाही, नुसतं गवताचे बीज असून चालणार नाही, नुसता पाणी पाऊस असून चालणार नाही. त्याला जमीन पाहिजे, बीज पाहिजे, पाणी पाहिजे. पुन्हा ते वाढण्याकरता काहीतरी अवसर पाहिजे. तोपर्यंत गुरंढोरं त्यात न चरली पाहिजे. योग्य वेळी ते कापलं पाहिजे. पेंड्या बांधून वळई गंजी टाकली पाहिजे. पृथ्वीने ठरवलं गवत निर्माण करायचं. 4 महिन्याचा कालावधी गेला. तेवढ्या गोष्टी एकत्र आल्या तेव्हा आता अग्नी ठरवलं ह्याला जाळायचं. काय करावं लागेल त्याला. तृणाग्नीमुळे समोरच झाले त्याला काही करावं लागणार नाही. तसं पाप करायचं मला तर त्याला इंद्रिय पाहिजे. ज्या इंद्रियाचं जेवी असेल ते. पाप करण्याकरता वृत्ती प्रवृत्ती पाहिजे. पाप करण्याकरता जे पाप करायचं तो विषय उपलब्ध पाहिजे आणि त्याला काही कालावधी केला पाहिजे तेव्हा पाप होतो. पण नामस्मरणाने जर ती पाप जाळायचं ठरवलं तर ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी त्या पापाचं दहन विठ्ठल विठ्ठल
कदाचित असं म्हणाल, एवढ्या मोठ्या पापा पुढे एक नामस्मरण काय करील? तुम्हाला जसं म्हणायचं असेल तर तुम्हाला यापूर्वी असं म्हणावं लागेल, एवढ्या मोठ्या गवताची गंजी पुढे एक काड्याची पिठी काय करील असं म्हणायचं का तुम्हाला? तुम्हाला लक्षात येतं ना मी बोलतोय हे? आलं तर बरं होईल. 100 गवताची गंजी पुढे काड्याची पिठी काय करील असं म्हणू शकतो का आपण? अरे नाही नाही नाही, 100 नव्हे, लक्षावधी गंज असू दे आणि काड्याची पिठी नव्हे, एक काडी असू दे, सर्व गंज जाऊन टाकते. तसं एक नामस्मरण असू दे, अनंत पाप असू दे. हरी हरी उच्चारणे अनंत पाप राशी, हरी उच्चारणे अनंत पाप राशी, जातील लयासे क्षणमात्रे, हरिमुखे मना, हरिमुखे मना. जातील लयाशी क्षणमात्रात लयाशी जाते. एवढं प्रभावी साधन ज्या संत महात्म्याच्या मुखात आहे, मग त्यांच्याजवळ पाप राहील का? आणि कधी काय नामस्मरण करतात का ते? या सप्त्याचं त्या सप्त्याला, त्या सप्त्याचं त्या सप्त्याला, असं आहे? नाही, त्यांचं असं नाही, त्यांचं असं आहे. कसं? हरी नित्य सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नित्य सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. ओ हे मग बाधा काळदूत यमाचे, काळदूत यमाचे, नामस्मरण. मग त्यांच्याजवळ पाप राहील का? म्हणून त्यांना जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. नाही आम्हा जन्मा मरावे लागत, मरावे लागत. जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही, पण तरी ते म्हणतातच ना, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधाव, तुझी चरण सेवा साधाव, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, उपजवणी आपुडती येऊ. जन्म तर नाही, पण जन्माला येतात आणि घेऊ म्हणतात. याचं कारण काय? याचं उत्तर थोडक्यात आहे की स्वतः करता जन्म नाही, पण परोपकारासाठी जन्मतात. तुमच्या आमच्या करता जन्मतात. अवतार तरणे आणि अवतीर्णे यामधला फरक आहे. तरणे म्हणजे वर जाणे, पण त्याला अभाव उपसर्ग लागलेने वरून खाली येणे. चाक्षुवत तरते आत्मी पुरुष या शोक संसारातून तरतात म्हणजे वर जातात. आणि पुन्हा तेच संत पुन्हा अवतीर्णे. धर्म रक्षणा कारणे संत होतात ती अवतीर्णे. त्या अवतीर्ण होतात कुणा करता? तुमच्या आमच्या करता. म्हणून महात्म्याच्या लक्षात आलं, हे जगत धावतंय, आड राहण्यात होते, सन्मार्गाने वाटचाल करत नाही. वाटचाल थांबली असंही नाही, पण वाटचाल सन्मार्गाने आहे असंही नाही. सुंदर गोवे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये हरी आगाऊ उजवाटा चालावे, तरी पाये जे शणवावे, नाडराने धावावे.
त्याची उजवाटा चालावे तरी पाय शिवावे, उजवाट्याने वाटचाल केली तरी पायाला शेण तोच आहे, आणि आडराळा धावला तरी पायाला शेण तोच आहे. म्हणून महात्माच्या लक्षात आलं हे जगत धावतंय, आडराळा धोती सन्मार्गाने वाटचाल करत आहे. महात्मांच्या लक्षात आलं हरी हरी विषय ओढे भुलले जीव, विषय ओढे भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. नरदेव डाव पाहुनी नारायणी भाव नुपजे, जीव विषय उडी भुलले यांची किव कोण करेल. उठल झाड संताचे मार्ग आडराणे भरले जग, उद्दिष्टाचा भाग शीर्ष उरला तो सेवू. या आडराणे धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे आले, म्हणून परोपकार करण्याकरताच आले. हो येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे. त्याने जगाला एक मार्ग दाखवला, तरण्याचा, उद्धरण्याचा, मोक्ष प्राप्त करून घेण्याचा, दुःख संपवण्याचा, असा जो एक मार्ग आहे तो मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे आले आणि जगाला मार्ग दाखवू लागले. पण दाखवताना एक महत्वाची शंका निर्माण होते की शास्त्राने आपला अनंत मार्ग सांगितलेले असताना संत महात्मे पुन्हा मार्ग दाखवण्याकरता आले. हा प्रश्न, तर याचं उत्तर थोडक्यात आहे की शास्त्राने आपला अनंत मार्ग सांगितले, पण हाच मार्ग तुमच्याकरता हे शास्त्राने सांगितलं नाही. तसं ते शास्त्राने अनंत मार्ग सांगितले. त्रेसंख्य योगम पशुपशुधिकम वैष्णवमिती रुचिनाम वैचित्र्य त्याच्या कुठे लाडाळ पदृश्याम. ईश्वर प्राप्तीचे मार्ग अनंत आहे, पण त्यामधला कोणता मार्ग माझ्या करताय तो घ्यायचा. पण संत माते अधिकाराने सांगतायत हाच मार्ग तुझ्या करता. आता शास्त्राने सांगितलं विद्या हे तीर्थ, पण विद्या तीर्थ कोणी स्वीकारायचं. ते विद्यार्थी असेल त्याने ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं. धारा हे तीर्थ आहे, पण धारा तीर्थात प्राण कोणी समर्पण करायचा. आज 15 ऑगस्ट आहे, कोणी समर्पण करायचा. 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याने समर्पण करायचं. हो त्याने नाही. तुम्ही जागेत आहात ना, तुम्ही म्हणाला आम्ही टू पाहतो, आम्ही कुठं झोपलो. मग तुम्ही कसं म्हणत होता 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने समर्पण करावा. नाही, जो तरुण योद्धा आहे त्याने आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता प्राण तिथं द्यायचा आहे. आता लज्जा हे तीर्थ आहे, पण लज्जा तीर्थ कोणी स्वीकारायचं. बिनलाजाने. हो त्याने. नाही, जो कुलवान घरात जन्माला आलाय त्याने. आता दान हे तीर्थ आहे, पण दान तीर्थ कोणी स्वीकारायचं. जो महाकृपण आहे, जो महाकंजूस आहे त्याने. नाही, जो धनिक आहे त्याने. ओ सत्य हे तीर्थ, पण सत्य तीर्थ कोणी स्वीकारायचं. चोराने. त्याने. नाही, साधूने. ध्यान तीर्थ, पण ध्यान तीर्थ कोणी स्वीकारायचं. योग्याने. हे जसे मार्ग आहे. हो विद्यातीर्थ जिगतपती कोणी ध्यान तीर्थे गंगा तीर्थे मनी मनसु दान तीर्थे धनाढ्या लज्जा तीर्थे कुठे पातकम शालयंती. पातकाचे शालन करण्याकरता वेगळे वेगळे मार्ग सांगितले शास्त्राने, पण हाच मार्ग तुमच्या करताय हे शास्त्राने सांगितलं नाही, पण संत मात्र अधिकाराने सांगतायत हाच मार्ग तुझ्या करता आहे. जसं आपल्याला मेडिकल स्टोर्स मध्ये आपल्याला औषध भेटतं आणि दवाखान्यात डॉक्टरही आपल्याला औषध देतात, पण मेडिकल स्टोर्स मधलं औषध आपण ठरवायचं कोणतं घ्यायचं आणि दवाखान्यात डॉक्टर ठरवतात तुम्हाला औषध कोणतं द्यायचं. हाचा फरक आहे. डॉक्टर सांगतो तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यावी लागेल,
मेडिकलवाला म्हणत नाही तुम्हाला काय घ्यायला गेलं ते आपण ठरवायचं. या चिठ्ठीप्रमाणे औषध द्या, त्या अमक द्या. हेच असं आहे. तसं शास्त्रात कोणता मार्ग माझ्या करताय तो घ्यायचा, पण संत मात्र अधिकाराने सांगतायत हाच मार्ग तुझ्या करता हाय. महाभारतात सुंदर चिंतन आहे. हरी तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासो मुनीयस्य मतम न भिन्ना धर्मस्य तत्त्वं कृतं गुरुवाया महाजनो येन गतस्य पंथा. यक्षाचा आणि राजा धर्माचा संवाद महाभारतात प्रसिद्ध आहे. यक्षाने अनेक प्रश्न विचारले. कंबंदिनः किमौषध्यम्, असे प्रश्न विचारले. जगातले एक नंबरचं आश्चर्य काय? जगातला एक नंबरचा पंथ कोणता? शास्त्राने अनेक पंथ सांगितले ईश्वर प्राप्तीची, त्यामधला नेमका पंथ कोणता? मग धर्मराज उत्तर देतात तर्क प्रतिष्ठा, तर्काच्या मागे जाऊ. का? कारण तर्क मला की त्यात तर्क आहे, वितर्क आहे, उतर्क आहे. तर्क ईश्वर प्राप्तीसाठी अपूर्ण आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीमध्ये वव्य आहे. जेत प्रवृत्ती पांगुळ जहाले, तर्काची दिटी गेले, संग विसरले विषय संगो. ईश्वर प्राप्तीसाठी तर्क अपूर्ण आहे म्हणून तर्काच्या मागे जाऊ नये. आता तर्काच्या बाबतीत मतभिन्नता आहे, धर्माच्या बाबतीत मतभिन्नता आहे, मग मत अभिन्नता कोणा बाबतीत आहे? मग धर्मराज उत्तर देतात नासो मुनी यस्य मतम न भिन्नम. हो मुनी यस्यम न, हो मुनी लोकांचं मत मात्र भिन्न असू शकत नाही. कारण प्रत्येक काळात झालेल्या संतांचं, मुनी लोकांचं. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, व्यासाच्या मताचं खंडन केलं का? नाही, व्यासाचं मागवा घेतो ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. भाष्यकार शंकराचार्य होऊन गेले, त्यांच्या मताचं खंडन केलं का? नाही, भाष्यकारात ते वाट पुसतो. भाष्य भाष्य म्हणजे काय सुंदर वर्णन केलेलं आहे. सूत्रार्थ वरित स्वारी वरित भाष्य भाष्यम विद हो. भाष्य भाष्य म्हणजे काय? मूळ सूत्राचा अर्थ आपल्या भाषेत तंतोतंत करणे, त्याला शास्त्रकार भाषा असं म्हणतात. म्हणून शंकराचार्यांचं मत ग्राह्य मानलं ज्ञानोबरांनी. ज्ञानेश्वर महाराजांचं मत नामदुरांना मान्य, नामदुरायचं मत पुढे एकनाथ महाराजांना मान्य, एकनाथ महाराजांचं मत पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजांना मान्य, तुकाराम महाराजांचं मत निळोबारा आहे. आणि निळोबारांच्या अगोदर जे जे संत झाले निळोबारा त्यांच्याकडे बोट करतात. हरी मार्ग दावोनी गेले आधी, मार्ग दावोनी गेले आधी, दयाने मार्ग दावणी गेल्या आधी म्हणजे त्यांच्या अगोदर आणि जे जे संत आणि येण्याची पण ते याच पंथाने जा. म्हणून महाजनो येणे गत समता महाजना गता पंथा याच पंथाने जा. म्हणून संतांनी कोणता मार्ग दाखवला या अभंगाच्या पहिल्या चरणात. अधिकार जैसा नाविएला मार्ग, अधिकार जैसा नाविएला मार्ग, अधिकार
अधिकार तैसा दाव्याला मार्ग चालता आहे मग कळू येथे. दुसरा भंग तुकोबरांचा तुकाराम महाराज सांगतात हरी हरी अधिकार तैसा करू उपदेश अधिकार तैसा करू अधिकार तैसा कृपदेश आणि सायोजी त्यास तैसं देऊ. जसा अधिकारी तसं उपदेश केला महाराजांनी. म्हणून अधिकार ज्यांचा जसा मार्ग त्यांना तसा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी विहंग मार्ग आणि पिपिलिका मार्ग या दोन मार्गावर बोलत असताना ज्ञानेश्वरी सुंदर चिंतन केलेलं आहे. एका आंब्याच्या बागेमध्ये एका पोपट पक्षाला एक पिकलेला आंबा दिसला आणि एका माणसाला पिकलेला आंबा दिसला. दोघांचे खाद्य एक पक्षाचे खाद्य आंबाचे आणि माणसाचे खाद्य आंबाच आहे. कोण म्हणलं महागून दगड आहे. असं का दगड खातात का? नाही, आंबाच खातात ना. हा, पक्षाचे खाद्य आंबाच आहे आणि माणसाचे खाद्य आंबाच आहे. आता पक्षाने भरारी मारली आंब्यापर्यंत पोहोचला. आता माणसाने भरारी मारून आंब्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का त्याला? जर त्याला भरारी मारलीच नाही शक्य. ज्ञानेश्वर महाराज सांगतात उपलवना सरिसा पक्षी फळाश झोंबेत जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. अरे नरुणा मनुष्य त्या पक्षाच्या वेगाने त्या गतीने तो मनुष्य आंब्यापर्यंत पोहोचणार नाही. पोहोचणारच नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती उत्तर दिलं. अहो एखादा माणूस जो प्रयत्नवादी असला आणि विलक्षण जरा स्वरूपाचा त्याने विचार केला पक्षी कशाच्या साह्याने आंब्यापर्यंत पोहोचला. कशाच्या? हा पंखाच्या. बरोबर आहे. पंखाच्या साह्याने पक्षी आंब्यापर्यंत गेला. मग आपल्यालाही पंख असते तर आपणही गेला असतो. ह्यानं काय केले कृत्रिम पंख बसवले स्वतःला. म्हणजे दोन सूप दोन बगलमध्ये बांधले त्याचे पंख तयार केले. एका छतावरती गेला आणि तिथून भरारी मारली. आपण आंब्यापर्यंत पोहोचणार. पोहोचला आंब्यापर्यंत? हो की नाही? पोहोचला आंब्यापर्यंत पोहोचला. नाही खाली पडला कंबर मोडली डोकं फुटलं. लोक धावून आले म्हटले काय झालं काय झालं? तुम्हाला काय झालं नाही. प्रयोग केला प्रयोग. म्हटले कसला प्रयोग? म्हटले कृत्रिम पंख बसवले तर पक्षाप्रमाणे मी भरारी मारू शकतो का? प्रयोग. हा अरे मग डोकं फुटलं ना. तुम्हाला डोकं फुटलं तर फुटो पण संशय मिटो. डोकं फुटो ना का पण संशय मिटला. आपण भरारी मारू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज हेच वर्णन करताय. सांगेन नरू केवी तैसा पावे वेगा. मग माणूस आंब्यापर्यंत पोहोचणारच नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हटलं पोहोचणार पण कसा? हरी हळूहळू ढळ ढळ त्या तुलने केवे तो मार्गाच्या बळे निश्चित ठाके. अर्जुना त्याला त्या फांदीहून त्या फांदीवर त्या फांदीहून त्या फांदीवर हा पिपिलिका मार्ग. त्या फांदीहून त्या फांदीवर आंब्यापर्यंत पोहोचणे म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचणे. विहंग मार्ग पक्षप्रमाणे आंब्यापर्यंत पोहोचणे म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचणे. अधिकार तैसा दाव्याला मार्ग याच्यावर बोलत होतो मी. अजूनही चिंतने काय भजन करा विठ्ठल.
ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव लिहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टची लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हे चारही ग्रंथ कोणी लिहिले? कोणी लिहिले? कोण म्हणलं महागुण बी लिहिले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबरांनीच दिलेलं ना. पण प्रत्येक ग्रंथातला अधिकारी बदलला, कारण विषय बदलला की अधिकारी बदलावाच लागतो. बदलणं भाग आहे, बदलणं योग्य पण आहे. अमृत अनुभव मधला अनुबंध चतुर्शी सांगितलाय. विषय विषयक्य ब्रह्मज्ञान, तिथला अधिकारी कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे करावं अमृतपान. इथं अधिकारी जीवनमुक्त जन, इथं अधिकारी जीवनमुक्त पुरुष. आता जीवनमुक्तला विषय सांगायचा तर कोणताच सांगावा? होय महाराज, कोणता सांगावा? एक राजा होता, त्याला 4 पत्न्या होत्या, त्याला 20 मुलं होते. हा हा नाही, जीवनमुक्ताला विषय सांगितलाय. यदुक्षण म्हणा किंवा आनंद मुझे केवलम श्रीमंडी वृत्ती नातीतिकातम देवतो महाश्रय गुरु त्या खलो की साक्षात ते शंकरी जे त्या नवस देता इद्राय निरत्रम साधम केरेच का साध्य विश्वास रूपनो नातुम नशकितेल मेजित तुम छान हो अद्वैत तुमस तुम दर्शित तुम इतराम तो उंदी कथा मध्ये दुरुद पत्ते करवे हाय विषय तिथलं प्रयोजन वगैरे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेव पासेस लिहितात. अधिकारी बदलला, विषय बदलला. ज्ञानेश्वरी अधिकारी बदलला, विषय बदलला. आणि हरिपाठा जेव्हा जास्त खाली आले तेव्हा माऊली विचार करतात, आतापर्यंत उच्च कुटीचे ग्रंथ लिहिले पण उच्चाधिकार करतात, त्याचा उपयोग आहे? जत्रेहून वडिलांनी शाल आणली, जत्रेहून वडिलांनी रग आणली, स्वेटर आणलं, मफलर आणली, शिवखेस मध्ये ठेवण्याची वस्तू आणल्या. पण घरी येताना पुन्हा विचार केला. लहानसा मुलगा जवळ आला आणि विचारलं, दादा खाऊ आणला का? तर त्याला काही रग पांघरू घालू, त्याला काही स्वेटर देऊ, त्याला काही मफलर देऊ, त्याला काही घड्याळ देऊ, त्याला काही रेडिओ देऊ, समाधान होईल? नाही नाही नाही, त्याच्याकरता खाऊच महत्वाचा आहे. माऊली विचार करतात उच्च अधिकाऱ्यांकरता उच्च कुटीचे ग्रंथ झाले, पण जे सामान्य अधिकारी आहेत त्याने विचारलं, माऊली माऊली आमच्याकरता काय हो? तर तुमच्याही करता आहे. काय तुमच्या करता? महाराज म्हटले, अरे असुरे संसारे जेव्हा वेगो करे, असुरे संसारे जेव्हा वेगो करे, वेदशास्त्र भारी बाह्य सदा, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. संसारात राहा, इथं संसार शब्द आहे पहा. या संसारानं चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो, भजन करा. काय झालं, एका दिवशी नारदजी असे स्नानाला गेलेले असताना एका मासुळीच्या मग मासे लागलेले पाहिले आणि म्हटले, बरोबर आहे, एकट्याचं काय खरंय, कुणीतरी सुख दुखात पाहिजे, एकट्याचं काय खरंय. आता बसले श्रोते मंडळी म्हणू शकतात घरी जाऊन, अगं महाराजांनी थोडे कीर्तन लांबवलं, लय पाठ दुखाली, पाठचे बरं. आता टाळकरी म्हणू शकतात, कीर्तनात उभा राहून लय पाय दुखाले, पायचे बरं म्हणतात का नाही महाराज? कीर्तनात वाजून लय हात दुखाले, हातचे बरं. तुमचं झालंय? तुम्हाला अनुभव नाही, तुमचं झालंय? नाही, मग तुमच्या दोघांनाही अनुभव नाही, नंतर येईल. आता गायक म्हणू शकतात, कीर्तनात आरडून लय गळा दुखाला, गळा दाब बरं. नाही, गळा चोळ बरं. कोणीतरी सुख दुखात पाहिजे, त्याचं काय खरंय. असं म्हणून नारदजी भगवंताकडे गेले, भगवंताला म्हणायला लागले, देवा
म्हटले काय झालं नारदा, तुझं आम्ही सतत भजन करायचं आणि तू आम्हाला काही देत नाही, काय पाहिजे सांगा तर. नाही तुला ते 16,108 मला एक बी नाही. एवढीच खंत, दुसरं काही वाटत नाही. भगवंताने सांगितलं बरं असं आहे, तुला 10 येतो का असते ती. बघ नारदजी मला लागले देवा तुला 16,108 आहेत, बघ त्यातलीच एक दी ना, तुला ताण थोडा कमी होईल. भगवंताने सांगितलं ठीक आहे. भगवंताने सांगितलं ज्या घरी मी नसेल त्या घरची बायको तुझी, त्या घरची भार्या तुझी. म्हटले ठरलं, ठरलं म्हण नारदा जा. मग काय नारदाने काष्टा खावला. एक एक घराशी फास्ट चक्कर लागले. नारदाला वाटलं हा जाऊन जाऊन किती घरात जाणार आहे. 10 नाही तर 20 नाही तर 40 नाही तर 50 नाही तर 500 नाही तर 1000 नाही तर 2000 बायका. 16,108. नारदाशी लवकर घर चक्कर लागली. पण ज्या ज्या घरी जायचे त्या त्या घरी भगवान हजरच. नारदाने 1 2 असे नाही, नारदाने असे 16,106 घर उड केले. पण ज्या ज्या घरी जायचे त्या त्या घरी भगवान हजरच. आता फक्त 2 घर राहिले होते, एक जामवंतीचं आणि दुसरं पटराणी रुक्मिणीचं. जामवंती अस्वलाची मुलगी, पण दिसायला सगळ्या राणांमध्ये सुंदर होती, सुंदर होती. नारदाने तिथं जाऊन पाहिलं तर भगवंत फुगडी खेळायलाच होते. या नारदा या या या. नारद म्हटले आता काही खरं नाही. ज्या ज्या घरी जाईल त्या त्या घरी हा भाऊ हजरच आहे. आता एकच घर राहिले पटराणी रुक्मिणीचं, आणि तिथं हा भाऊ हजर असणार कारण पटराणीचं घर आहे. पण म्हटले तेवढं तरी कशाला सोडायचंय. जाऊन बघावं. जाऊन पाहिलं तर रुक्मिणी तुळशीला पाणी घालत प्रदक्षिणा मारत होत्या. रुक्मिणीला लांबूनच बघितलं. रुक्मिणी मला लागली नारदा सगळे सगळे काय काम काढलं आमच्याकडे. नारदाने सांगितलं बाकीच सगळं सोडून द्या, भगवान आहेत का सांगा. भगवान भगवान. रुक्मिणीने सांगितलं नाही आले नाही अजून. आज जमलं म्हणे. मग आतापर्यंत एकही राणी भेटली नाही, भेटली ती पटराणीच. म्हणलं काय झालं नारदा. नारदा ना म्हणे नारद राव म्हणायचं, नारद राव. म्हणलं रुक्मिणी. रुक्मिणी म्हणायला लागली हा कधी आल्याच्या नंतर मला आई म्हणायचा आणि आज डायरेक्ट रुक्मिणी एकेरी बोलला. म्हटलं रुक्मिणी भगवंताचं आणि माझं ठरलं होतं म्हणे की ज्या घरी भगवान नसतील त्या घरची भारी आहे माझी, त्या घरची बायको माझी. आता इथं भगवान नाही, तू माझी झाली म्हणे. मग रुक्मिणीच्या लक्षात आलं भगवंताने नीट करायला गिराईक आपल्याकडे पाठवलंय. आणि रुक्मिणीच्या हे सुद्धा लक्षात आलं की नारदरावला कोरोनाचा पहिला दुसरा डोस जमत नाही, त्यांना डायरेक्ट तिसरा बूस्टर डोस द्यावा लागतो. बूस्टर डोस. आणि सांगितलं नारद राव पण जग कसं मानेल मी तुमची भार्या म्हणून. कारण भगवंताने मला मंगळसूत्र बांधलेलं आहे, मग जग कसं मानेल मी तुमची भार्या म्हणून. नारद राव एक
काम करा म्हणे नारदराव, या बाजूला सरोवर दिसतं ना, त्या सरोवरामध्ये तुम्ही स्नान करा, शुद्ध व्हा. मी इकडं फुलाच्या माळा तयार करते, तुम्ही मला घाला, मी तुम्हाला घालते. झालं म्हणे लग्न. कोण नाव ठेवणार? नारदराव. मग काय नारदरावला बी पटलं. नारदरावने इना ठेवला. माळा काढल्या, चिपळ्या काढल्या, पण पार्वती तिथे सरोवराला शाप लागलेला होता. शापी सरोवर होतं की भगवान शंकरांच्या ऐवजी जेही स्नान करेल तसे लिंग परिवर्तन होईल. म्हणजे स्त्री असेल तर पुरुष होणार आणि पुरुष असेल तर स्त्री, असा शाप लागलेला. मग काय नारदरावने बुटकी मारली. बाहेर येऊन बघितलं तर शेंडीच्या वेळी सगळी केसच. खाली बघितलं तर सगळं शरीर परिवर्तन. म्हटलं आता काय करायचं? तिथं कोळ्याचा राजा आलेला. दोन्ही हाताच्या दंडात असे सोन्याचे मोठेच्या मोठे कडे, पिळदार मिशा, मोठ्या भवळ्या. नारदाचा हात धरला, सांगितलं चल. कुठे? दिल गाणं घरी चल. येते व मारू नका व, येते व येते येते. नारदरावला निघलं. 60 पोरं झाली. 60 वेळेस नारदराव बाळातीन. आणि वाटलं या भावांना कुणीतरी राखी बांधायला पाहिजे. मागच रक्षाबंधन झाले, कुणीतरी राखी बांधायला पाहिजे म्हणून 61 मुलगी झाली. 60 पोरं 61 मुलगी. आता एक लेकरू शिकवायला 30-30 लाख रुपयाचा खर्च. आता किती गणित होते सरपंच साहेब बघा तुम्ही. इतके लेकरू. मग पुन्हा लक्षात आलं संसार किती दुःखमुळे. मग पुन्हा गेले, पुन्हा सरोवरामध्ये बुटकी मारली, बाहेर आले, पटकन माळा घातल्या, विना घेतला, चिपळ्या घेतल्या, नारायण 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 करत गेली. रुक्मिणी हार घेऊनच तयार होती. नारदराव या 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 या. पटकन गेले, पाय धरला, सांगितलं आई चुकलं म्हणे, आई माफ कर म्हणे आई. म्हणून संसार इतका दुःखामुळे चांगल्या चांगल्याला सोडलं नाही आणि आपण या संसाराला चिटकून बसलो. पण माऊली सांगतात याही संसारातून तरुण जाण्याकरता संसारात राहा आणि फक्त जिभेनं रामकृष्णारी रामकृष्णारी म्हण. यातच तुझी मुक्ती, यातच तुझं कल्याण आहे. अधिकार तैसा दाबियाला मार्ग, याच्यावर बोलत होतो मी. अजूनही चिंतेने काय भजन करा. आता तुकाराम महाराजांनी वेगळे वेगळे अभंग काढलेली, एकच गाणं सांगितलं. आता काय संत महात्म्यांच्या अभंगावर आणि काही लोक विचार करतायत. एका ठिकाणी सांगितलंय हरी जवैक सकळ सिद्ध आहे झाला वया पाय आपुले सहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको काळ असे दुरी ठेला. तू तीर्थयात्रेला जा. एका ठिकाणी हे सांगितलं. मग हा अभंग ऐकून तीर्थयात्रेला जाऊ म्हणतो तर दुसरा अभंग डोळ्यापुढे येतो. हरी हरी तीर्थी ठोंडा पाने तीर्थी ठोंडा पाने. तीर्थात आहे काय? तीर्थात पाणीच आहे. मूर्ती म्हणजे काय? ती दगडच आहे आणि सज्जनानं तर देव इथंच आहे. हा, मग पहिला अभंग ऐकून तीर्थयात्रेला जावं
अभंग ऐकून तृतीया तिथ्या रद्द करावी प्रश्न विचारला तो कोबरांना. दुसऱ्या माणसाने विचारलं महाराज असं का. एका ठिकाणी सांगितलं हरी भक्तिपंत बहुसोपा पुण्य नागवेया पापा. भक्तिपंत बहुसोपा नागवेया एका ठिकाणी सोपा भक्तिपंत आणि एका ठिकाणी सांगितलं हरी भक्ती तो कठीण शुळावरील पोळी विरळ्यात बळी निवडेश्वर. शुळावरची पोळी आहे भक्ती आणि एका ठिकाणी सोपी असं का. म्हणजे विरुद्ध विरुद्ध तत्वाचं प्रतिपादन झाले की नाही ह्याला शास्त्रीय भाषेत व्याघात दोष म्हणतात. म्हणजे अगोदर सांगावं वेगळं आणि नंतर सांगावं वेगळं. अगोदर सांगावं सिगारेट वडू नये त्यात आर्थिक मानसिक कौटुंबिक शास्त्रदृष्ट्या हानिकारक आहे अपायकारक आहे. शास्त्राने तर सांगितलंय हरी एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम मयन्ते. दारू पिण्यामुळे नरकात जावं लागतं. व्यसन करू नये. आर्थिक नुकसान आहे पैशाचा अपव्यय होतो. मानसिक नुकसान आहे समाधान नाही. कौटुंबिक घरातले सगळं राग करतात त्याचं हे काय असं हे काय असं त्याकडे पाहून. म्हणून बिडी ओढू नये सिगारेट ओढू नये. काय झालं महाराज कीर्तन झाल्याच्यानंतर एक लेकरू कीर्तन झाल्याच्यानंतर एक माणूस माझ्या जवळ येऊन बसला असेल त्याने बिडी काढली पेटवली वडायला सुरुवात केली. आता ती वडा नका मला काय करायचं पण वडायचा सगळा दुर्माय तोंडावर सोडायचा. आम्हाला बिडी ओढू नाही लोकांना त्रास होतो. तुम्हाला गप्पा म्हणला तुम्हाला बिडीचं महत्व काय माहिती मला तुम्ही सांगा. त्यानं मला एक श्लोक म्हणून दाखविला पण हा पुराणात शास्त्रात पाहू नका. त्यानं मला श्लोकच म्हणून दाखविला धूम्रपानम शतगोदानम एक एक जुर्गा गंगा स्नानम तकडम तुकडम स्वर्ग स्नानम आकी बिडी मोक्ष स्नानम म्हणला. म्हणून बिडी ओढू नये सिगारेट ओढू नये. आणि थोड्या वेळात तोच म्हणतो एखादी सिगारेट आहे का म्हटले का जरा इंटरेस्ट फुलवण्यासाठी. हो असं कसं काय विरुद्ध विरुद्ध तत्वाचं प्रतिपादन. महाराज म्हटले बरोबर आहे तुला असं म्हणायचं का म्हटले कसं की रेडीमेड कापडाच्या दुकानामधले कपडे एका मापचे का नाही शिवले वेगळ्या वेगळ्या मापचे का शिवले असं म्हणायचं का तुला. म्हटले मग काही शर्ट 1 मीटर मध्ये काही शर्ट 2 मीटर मध्ये आणि काही शर्ट 3 मीटर मध्ये असं का एकच का नाही शिवलं. तर याचं उत्तर असं आहे की इकडे येणारा माणूस एका मापचा येत नाही म्हणून कपडे एका मापचे नाही ते त्याचं उत्तर आहे. तुम्ही माग वाचलं असेल पेपरला 3 क्विंटल 15 किलो बोझा एवढं वजन कमवलं एका माणसाने जागतिक विक्रम. आता त्याचं शर्ट आपल्याला ना आपलं शर्ट त्याला नाही तुम्ही ठरवलंच तर शक्य आहे का. म्हणून मनुष्य जाती एक आहे पण आकार भेद आहे वर्ण भेद आहे नाम भेद आहे त्याला सजते भेद म्हणतात. प्रेक्षक सुगीत पक्षांतरा सजते विद्यार्थी शलाजित हा काय झालं महाराज कीर्तन झाल्याच्यानंतर एका माणसाने हातात लेकरू आणलं सांगितलं महाराज याला आशीर्वाद द्या आशीर्वाद. मी असं बघितलं म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे काय लेकरन काय धंदा.
हाताची लेकरं बी आहेत माझ्या पिंट्याचे हात, जशी कांद्याची पात माझ्या पिंट्याच्या मांड्या, जशा खडूच्या कांड्या इवडून इवडून. काय लेकरं काय थांबा हो, त्यांची तरी काय चुक. उठल्या उठल्या ते म्हणतात काय पावन होय आत पाव, भाकर नाही दूध नाही पाव. आता त्यांची तरी काय चुकलं. लेकर पाव खायले, मा बाप वडा पाव खायले, काय चुकलं. इन स्टँडर्ड अँड क्वालिफाईड ह्यांची गिराईक. काय झालं महाराज, कीर्तन झाल्याच्यानंतर एक लेकरू माझ्या मांडीवर येऊन बसलं 35 किलोचं. ते उठता उठा ते मला बाळा उठ, बोना उठणार, मला बाळा उठ, मी नाही उठणार. आणि त्याचा बा बी चांगला म्हणते बस द्या किती सुंदर दिसते. मग टाक ना त्याला तळ्यात नेऊन. माझ्या मांडीवर कशाला बसवलंस, माझी मांडी ताटून गेली ना. सजाते विदाते शिराजता, काही लेकरं लहान आहेत, काही लेकरं मोठे आहेत. आता काही जणांची छाती मोजाई ठरली, 2-3 वेळ येतात त्या टेपच्या मोजण्याच्या टेपची. आणि काही जणांची छाती मोजाई ठरली, टेप सोमतून छाती उरते, मग ते पेन्सिल निशाणी करतं. इथपर्यंत मोजलेली जागा आहे, राहिलेली जागा पुन्हा मोजणे, अशी स्थिती आहे. आणि आकार मात मग एकच कपडे सगळ्यांना कसे चालतील, म्हणून कपड्याचं माप भिन्न. म्हणून इकडे अधिकारी बदलला की विषय बदलावाच लागतो. बदलणं भाग आहे, बदलणं योग्य पण आहे. म्हणून अधिकार ज्यांचा जसा, मार्ग त्यांना तसा. उदाहरणार्थ ब्रह्मचारी आहे, त्याला मार्ग वेगळा. गृहस्थ आश्रमी आहे, त्याला मार्ग वेगळा. वाहनप्रस्थान करता वेगळा आणि संरक्षण करता वेगळा. विठ्ठल आश्रमी विचार षटकर्मी वानप्रस्थी तरी संयोगी वियोग संन्याशी तो त्याग संकल्पाचा. मी ब्रह्मचारी आहे, मी काय केलं पाहिजे, माझा अर्थ काय, माझ्यासाठी मार्ग कोणता आहे. ब्रह्मचारण करता मार्ग घोकावी अक्षरे विद्याभ्यसनम व्यसनम अथवा श्रीपाद सेवनम व्यसनम. त्याने विद्याभ्यास करावा, खूप विद्यार्जन करावी. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे प्रथम अर्जितम विद्यार्जितम, द्वितीयम अर्जितम धर्म अर्जितम, तृतीयम अर्जितम पुण्य अर्जितम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या टप्प्यात माणसाने विद्या मिळवावी, दुसऱ्या टप्प्यात धन, तिसऱ्या टप्प्यात पुण्य मिळवावं. 3 टप्प्यात 3 गोष्टी मिळवता आल्या नाही, 4थ्या टप्प्यात मग पश्चाताप मिळत असतो. पश्चाताप याच्या पलीकडे काही नाही. हो म्हातारपणी काही M.Com होणार, म्हातारपणी काय कलेक्टर होणार, म्हातारपणी काय PSI होणार,
म्हातारपणी काय डॉक्टर होणार, म्हातारपणी काय इंजिनियर होणार, म्हातारपणी काय महाराज होणार, म्हातारपणी काय वादक होणार, म्हातारपणी काय टाळकरी होणार, म्हातारपणी काय नांगर आणणार, म्हातारपणी काय तीर्थयात्रा करणार, काही करणं शक्य नाही. म्हणून घोकावी अक्षरे पहिला प्रकार. वानप्रस्थान करता. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. त्या संयोग वियोग म्हणजे शरीराने विषाचा संयोग, पण वृत्तीने विषाचा वियोग, त्याला वानप्रस्थ म्हणतात. व कर्म करे सगळे तरी कर्म बंदा नातळे नसते नसपातेन पत्र वाम बसान गीते सांगितल्याप्रमाणे. हरी हरी वस्ती करा वस्ती आला वस्ती करा वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला तैस्या सवे संसारे जोवरी प्राचीनाचे दारी. अशा न्यायाने असं आणि सन्यासन करता सर्व संकल्पाचा त्याग म्हणजे संन्यास. मुलगी साखरपुडा झाल्याच्यानंतर माहेरात राहते लग्नापर्यंत, पण चिंतन सगळं सासरचं करते. आम्ही नेहमी उदाहरण सांगत असतो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, केळवरी नवरी जगा सनस त्यागी परी करी मृत्यू सूचना. कल्पना करा, तिच्या पायाच्या धक्क्याने 5 किलो गोड त्याला चढबा सांडलं ते. लगेच त्याची भाऊजी धावून आली. म्हटले बाईसाहेब, म्हटले काय, आमच्याने पाणी सांडायला चालत नाही, तुमच्याने तेल सांडलं तरी. कारण तुम्ही घरातल्या मालकींना तुम्हाला कोण काय करेल, पण तुमच्या भावाने उद्या ही गोष्ट सांगितल्याशिवाय राहणार नाही. नाही सांगू म्हणते, माझ्यावरती आळ येण्याची शक्यता आहे. ती एकच म्हणते नंदबाई, माझ्या भावाला सांग, आता त्याच्या पुढे जा, कुणाला सांगायचं सांग, मला राहायचंच किती दिवस. हे वाक्य महत्वाचं आहे. हे वाक्य मात्र अंडरलाईन करण्याजोगं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ती बाहेरात राहते, पण चिंतन सगळं सासरचं. केळवरी नवरी जे का सनस त्यागी बरी करे मृत्यू सूचना. सनेक्षा अगोदर मृत्यू सूचना डोळ्या पोट ठेवतो. कशाप्रमाणे केळवरी नवरी या नियमाप्रमाणे. अधिकार तैसा दावियाला मार्ग. पण अधिकार ज्यांचा जसा मार्ग त्यांना तसा. मग महाराजांना विचारलं, म्हणे महाराज या सगळ्यांचा अधिकार तुम्हाला कसा काय आला. मग तुकाराम महाराज सांगतात, चालत आहे मग कळो ए कळो कळतो. बागनावर त्याची कुळ संपन्नता कळते. मग हे पाहूनच आम्ही त्यांना मार्ग दाखवलाय. काय की औरंगाबाद सारख्या शहरातल्या लोकांचा एक समज आहे की खेड्यातली वेडे हा समज आहे. तसा अनुभव येतो म्हणा. खेड्यातला माणूस प्रथमच औरंगाबादला आला तर काही प्रश्न विचारतो. आल्याच्यानंतर लोकांना स्टेशनला विचारू लागला, अहो म्हणजे लोकल येणार. म्हटलं कुठून. म्हटले परभणीहून. परभणी ते औरंगाबाद आणि औरंगाबाद टू पुन्हा परभणी. अहो म्हणे मग परभणीहूनच येणार आणि औरंगाबादला जाणार आणि औरंगाबादून पुन्हा परभणीला. मग तिला ओळायला जागा कुठे होईत असं ओळून जाण्याकरता परभणीला. आता तुम्हाला जरी नाही कळलं तरी त्यांना हसण्या इतकं कळलं होतं. ते हसू लागले आणि म्हटले, अहो तुम्ही प्रथमच औरंगाबादला आलेले दिसता. म्हटलं कशावरून. येतं ओळखायला. अहो लोकल अशी आहे, इकडंही चालते आणि इकडंही चालते, तिला वळावं लागत नाही.
म्हणले असं कसं? अशा बऱ्याच लोक आहेत ते इकडेही चालतात, गावात सप्ताह बसला तरी इकडे चालतात तिकडे. आणि गावात झिंगणं असले तिकडेही चालतात. गावात जत्रा असले तिकडेही चालतात. समजा डबल लोकल ऍडजस्टमेंट आहे, या लोकांना वळावं लागत नाही. म्हणून खेड्यात माणूस जो प्रथम शहरात आलेला सहजच वेळात निघतो की नाही. म्हणून खेड्यातले वेडे असा समजणारा एक ग्रहस्थ शहरातला खेड्यात गेला प्रथमच. मग त्यानं पाहिलं टांगा नाही, बस नाही, ऑटो नाही, टॅक्सी नाही, पायी प्रवास 5 किलोमीटर. मग त्यानं त्या बागा घेतल्या, सुटकेस वगैरे घेतलं. आता शहरात नसते पाव खाऊन आत पाव झालेलं, असं जाम प्रकृतीने त्याने त्या बागा घेतल्या. 1 फरलांग अर्धा फरलांग गेला. एक शेतकरी पाकर आखण्याचं काम करत होता. त्याला विचारलं, बाबा मामा मला आमक्या गावाला जायचं, मी किती मिनिटात पोहोचलो? एक शेतकऱ्याने सांगितलं, चालू पडा मला चंद्र तुम्हाला बरोबर आहे. खेड्यातले वेडे प्रश्न काय आणि उत्तर काय. मी विचारलं तुम्हाला आमक्या गावाला जायचंय, किती मिनिटात पोहोचली? ह्याने काय सांगितलं, चालू पडा, चाललं आपलं पुढे. हे शेतकऱ्याने 1 फरलांग अर्धा फरलांग जाऊ दिलं. मग थांबवलं त्या शहरातल्या माणसाला, साहेब तुम्ही नक्की 1 तासात पोहोचाल. म्हटले मग अशीच का नाही सांगितलं? त्याने सांगितलं, असं कसं, तुमचा प्रश्न होता इथून किती मिनिटात पोहोचले, कशावर अवलंबून आहे? तुमच्या चालल्यावरून तास वेग मर्यादा काय, किती ते त्यावरच तुमची गाडी, याच्यावर अवलंबून ना. या स्पीडनं चाललात म्हणजे नक्की 1 तासात पोहोचण्याचे अधिकारी हात. कशावर लक्षात आलं? चालत आहे मग कळू येते, याच्यावर बोलत होतो मी. अधिकार तैसा दाविला, पण हे केव्हा कळ? चालत आहे मग कळ. अधिकार दैसा दाविला मार्ग, चालत आहे मग कळू येथे. तुकाराम महाराज सांगतायत, एका माणसाला या नदीच्या काठावरून पलीकडच्या काठावर जायचं असल्यामुळे त्याने नावेचा आश्रय घेतला आणि पलीकडच्या तीराला पोहोचला. आणि पोहोचल्याच्या नंतर थंडीचा कालावधी असल्यामुळे त्यानं ते नाव तोडून ती जाळून तिचा शेक करावा की महागवणे राहण्याकरता ती आधार आहे म्हणून त्यानं तशीच ठेवावी. तर तुकाराम महाराज सांगतात त्यानं ते नाव तशीच ठेवावी. आपण असतो तो काय केला असतो? खरं सांगा, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ, खरं सांगा काय केलं असतं? आपण नावेमध्ये बसलो असतो, या नदीच्या काठावर पलीकडच्या काठावर गेलो असतो, ती नाव तुडली असती, ती जाळली असती आणि महागून पुढून शिकून घेतला असत. पण तुकाराम महाराज सांगतायत आपलं काम जरी नावेत बसून पलीकडे जाण्याचं संपलं असलं तरी असंच अनेकांना येत असल्यामुळे हे नाव साधन आहे म्हणून त्यांना ते नाव तशीच ठेवावी. अभंगाच्या दुसऱ्याच्या Oh
त्यासाठी उदुगी ठाव म्हणून त्याने ते नाव तशीच ठेवावे. चला आता सर्वांनी हात वरी करा. ती खिडकी बसले. हा इकडचे ते ओट्यावरले. हा 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 इकडचे मागले सगळ्यांनी गेले. हरी डोबा रखमाई अगोदरच केलं होतं का? ते नाही म्हणा तुम्हाला सांगायची गरज. हरी अधिकार तसा दाव्याला मार्ग चालत आहे मग कळू इथे जाळू नये नाव पावलेने पार मायेला धार बहुतांचं. तुकाराम महाराज सांगतात एका माणसाला आजार झाला म्हणून दुसऱ्या माणसाने त्याला वैद्याकडे नेलं. आता काय डॉक्टरकडे. मग वैद्यराज घरून होते, डॉक्टर साहेब घरून होते. मग त्यांच्या त्या आतल्या रूम मध्ये थांबले आणि थांबल्याच्या नंतर ज्या माणसाला आजार झाला होता तो माणूस दुसऱ्या माणसाला म्हणला राम हो चला आपले परत. म्हणले का? त्याने सांगितलं माझा काय आजार घालविल. ह्याच्या घरात हजारो औषध आहेत पण त्यातला आजार त्याला नसून या औषध फक्त परोपकार करण्यासाठीच आहे. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही करी जगी उपकार जाळू नये नाव पावलेने पार मागेला आधार बहुतांचा ज्ञानेश्वर.